हॅलो एव्हरीवन, माझे चॅनल वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये विविध फ्लेवरच्या आईस्क्रीम भेटतात। तशाच प्रकारच्या आपण आईस्क्रीम घरी पण बनवू शकतो। त्यापैकी मी आज चिकूची आईस्क्रीम बनवत आहे। बनवायला अगदी सोपी आणि खायला तितकी टेस्टी अशी आईस्क्रीम बनते। सुरुवातीला आपण चिकूचे ज्या बिया आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि चिकूचे जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। चिकूच्या 4 फोडी केलेल्या आहेत आणि त्याचा गर मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे। चिकूचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये गोड असे चिकू भेटत आहेत। तर मी विचार केला की आपण याची आईस्क्रीम बनवून बघावी। जेव्हा ही आईस्क्रीम मी बनवली आणि घरच्यांना ती खूप आवडली, तर मी विचार केला की ही तुमच्यासोबत पण शेअर करावी। तर या प्रकारे मी चिकूचा गर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हे चिकू मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। चिकू मिक्सरला फिरवताना त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। एक छोटा कप मी याच्यामध्ये दूध घालत आहे आणि याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने याला मी बीट करून घेत आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क घालत आहे। हे 1/4 कप कंडेन्स मिल्क याच्यामध्ये घातला आहे। त्यानंतर चिकूचा आपण जो गर काढला होता मिक्सरमध्ये तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचा आहे। बीटरच्या सहाय्याने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सचर आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झाले आहे। यामध्ये मी कोणत्याही फ्लेवरचा वापर केलेला नाहीये। आपल्याला ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम बनवायची आहे त्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि याला ओव्हरनाईट किंवा 6 ते 8 घंट्यासाठी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। ही आईस्क्रीम खायला खूप टेस्टी आणि मजेदार बनते। चिकूचा जो फ्लेवर खाताना येतो तो खूपच मजेदार लागतो। त्यानंतर याच्यावर मी चिकूचे छोटे छोटे काप करून घेतले होते ते याच्यावर टाकून घेत आहे। आईस्क्रीमला मी ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवलं होतं सेट व्हायला। आता आपण ही काढून बघूया। वा, किती सुंदर अशी दिसत आहे आईस्क्रीम। तुम्ही बघू शकता याचा किती सुंदर कलर आलेला आहे। यामध्ये मी कोणत्याही कलरचा वापर केलेला नाहीये। ही आईस्क्रीम खूपच टेस्टी, स्वाद आणि फ्लेवरनं भरपूर अशी बनते। तुम्ही एकदा बनवता तर प्रत्येक वेळेला अशी आईस्क्रीम खाण्याची इच्छा होईल। चला आता आपण ही आईस्क्रीम काढून बघूया। ही आईस्क्रीम बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येत असेल। खूपच टेस्टी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे।
तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार झाली आहे। अशा प्रकारची टेस्टी आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवून बघा आणि सोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।